सो मित्रांनो, माझं नाव आहे विघ्नेश आणि माझी बायको धनश्री. आम्ही निघालो आहे माझ्या गावी, म्हणजेच चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील निगुंड या गावाला. मी रायडर आहेच आणि ऑफकोर्स मी स्वतःला रायडर समजतो, आणि ते का समजतो हे तुम्हाला व्हिडिओ दरम्यान कळतच राहील. आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण व्हिडिओज बनवू शकलो नाही मित्रांनो. त्याला वेगळी कारणं आहेत, पण आता ठरलं आहे स्वतःची ओळख स्वतःला करून देण्यासाठी आपल्या राईडच्या व्हिडिओज बनवायच्याच. ठीक आहे मग, चला तुम्ही पण आमच्याबरोबर गावाला. आम्ही रेडी होऊन 4 वाजता निघायचं प्लॅनिंग केलं होतं आणि आत्ता वाजलेत 5:45. मी बाईक लोड करतो आहे. माझं बाईक लोड करायचं काम चालू आहे. बायकोने चप्पल हातातून आणली आहे, चप्पल मागे राहिली होती. आता ती बॅग काढून पुन्हा ती बॅगेची चैन मग ओपन करून त्यात चप्पल भरावी लागणार आहे. चप्पल भरून मग मी बॅगवरती ठेवेन. नेहमीप्रमाणेच आम्ही जेव्हा पण राईडला निघतो तेव्हा बायकोचे एक लाड आहेत बाईकसाठी. ती बाईकला आहे ना गजरा माळते. एवढी मोठी बॅग मी फर्स्ट टाईम एवढं मोठं लगेज बाईकला बांधतो आहे. गाडी बॅलन्स कशी होईल, सेल्फ बॅलन्स होणं पण गरजेचं आहे गाडीचं. तर बघूया कशी गाडी बॅलन्स होईल. ही माझी ड्रीम राईड आहे मित्रांनो. कूल वाटत होतं जेव्हा मी माझा बाईकचा हा जो ड्रायव्हिंग लुक बघतो आहे. मजा येते. ती ब्लू स्क्रीन आणि हा फ्रंट व्ह्यू खतरनाक मित्रांनो. राईड चालू केलीच आहे. थोडा वेळ सकाळची वेळ म्हणून थोडा वेळ शांत राहून गाडी चालवतो आणि जर नेचरचा जो आवाज येतो आहे, नेचरची जी हवा आहे तिचा आनंद मला घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी मित्रांनो. कारण आहे राईडचं वेळ आहे थोडंसं. तर हा जो चिमण्यांचा चिवचिवाट आहे आणि आपल्या बाईकचा आवाज, सकाळची लागणारी थोडीशी थंडी. 6 वाजता निघालो ना आपण. 6 वाजले 6. आम्ही निघालो आहे. खूप उशीर झाला. आम्ही 4 वाजता निघायचा प्लॅन केला होता, पण 4चे 6 वाजलेत. ठीक आहे, दोघंच जण होतं म्हणून काय नाही. अजून कोणता मोठा ग्रुप नाही आहे आम्हाला जाऊन त्यांना भेटायचं वगैरे असं काय नाही आहे. दोघंच निघालो आहे. आम्ही निघतो आहे आमच्या गावी चिपळूणला. जेवढं शक्य आहे तेवढं पटापट कवर करेन. मागे बायको बसली आहे. सध्या मी गाडी चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट करेन. आणि मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतो मित्रांनो. हे सगळं बनवण्यासाठी खरंच खूप इच्छा असावी लागते. 10 रुपये खर्च करताना विचार करणार मी बाईकसाठी आणि राईडसाठी कसलाच विचार करत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे सुख, पीस ऑफ माइंड. आणि जर मागे बायको बसली असेल तर काय राईडची मजा लाखात एक. कोणी मला विचारलं ना सुख म्हणजे नक्की काय असतं, तर हे बाईक राईड करणं हे सगळ्यात मोठं सुख आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी हा जो एक्सपिरियन्स घेतो आहे तो लाखात एक आहे. बाईक राईड सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात.
रोड मला प्रॉपर माहीत नाही आहे, तरी आम्ही गावी चाललो आहे. फर्स्ट टाईम मी गाडी गावी घेऊन चाललो आहे. राईड करण्यामागचं कारण मला निसर्गाचा आस्वाद घ्यायला खूप आवडतो. बाळा, कम्फर्टेबल आहेस? कुठून? घोडबंदरवरून खूप त्रास होईल आपल्याला जायला. हे केलं आहे ना, वन साईड. काय रोड आहे हे. सिमेंटचे रोड तर मला आवडत नाहीत, पण पुढे मुंबई गोवा हायवे तर पूर्ण सिमेंटनेच बनवलेला आहे. असा रोड पाहिजे डांबराचा. ह्या स्पीडने गेलो तर काहीच हाती लागणार नाही आहे, आणि हाती काय लावून पण घ्यायचं नाही. काच बंद करतोय. मी राईट हँडमध्ये ग्लव्ज घातलेला नाही आहेत. प्रॉब्लेम हा असा झाला आहे की माझ्या ह्या नथिंग फोन 2A अंगठ्याची फिंगरप्रिंट लागते, आणि मी अंगठ्याला मी होल पाडलेला नाही आहे. हा एक जुगाड आहे. हे सगळ्या बोटांमध्ये आपल्याला स्क्रीन टच मिळत नाही ना मोबाईल, म्हणून. हा जो बाईकचा आवाज येतो ना खड्ड्यांमध्ये, आई शपथ सांगतो डोक्यात जातो. अजून मी मॅप चालू केलेला नाही आहे, कारण सांताक्रूजमधून लेफ्ट आहे कुठेतरी ब्रिज खालून, तेव्हा मी चालू करेन. माझ्याकडे ॲक्च्युली पॉवर बँक जी माझ्याकडे आहे ती खूप जुनी आहे, आणि मला वाटतं तीच प्रॉपर चार्ज झालेली नाही आहे, म्हणून मी बॅटरी पण जेवढी बचत करता येईल तेवढी करेन फोनची. जेवढं शक्य होईल त्या कमी सोर्समध्ये मी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप खुश आहे मी. म्हणजे स्वप्नातली एक बकेट लिस्टमधलं एक स्वप्न पूर्ण होतं आहे की मला बाईक घेऊन गावी जायला मिळतं. स्वतःची बाईक, ते पण स्वतःच्या स्वकष्टाने घेतलेली बाईक मी आज गावी घेऊन चाललो आहे. हे स्वप्न माझं पहिल्यापासूनच होतं. सायकल जेव्हा होती माझ्याकडे तेव्हा मी सायकल घेऊन जायला पण रेडी झालेलो, पण काही कारणांमुळे मला तो प्लॅन ड्रॉप करावा लागला. पण लगेचच मी बाईक घेऊन, आत्ता तरी मी बाईक घेऊन झाल्यानंतर 4 वर्षांनी मी आज फर्स्ट टाईम मी गावी बाईक घेऊन चाललो आहे, विथ परमिशन बायकोची आणि आईची सुद्धा. ॲक्च्युली सगळे काळजी करतात ना माझी, त्यामुळे मला ते सोडत नाहीत एकट्याला कुठे. पण थोडंसं फ्रीडम कमी झालं, पण ठीक आहे,
काळजी करणारे लोकसुद्धा असावेत, आपली माणसं असावीत, लोक नाही आपली माणसं असावीत. ते आहेत म्हणून आपण आहोत, नाहीतर आपण लावारिस झालो असतो, लावारिस. तर सध्या मी माझा व्हिडिओ कॅमेरा ऑफ करायचा विचार करतो आहे, कारण छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन मी प्रॉपर ब्लॉग बनवायचा विचार केला होता. आपल्याकडे म्हणजे जी पॉवर बँक आहे ती आपल्याला यूजमध्ये येणार नाही आहे, त्यामुळे मला पूर्ण ब्लॉग बनवण्यासाठी थोड्या क्लिप्सच घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे, तर बाय बाय. जेव्हा कुठे अडचण येईल तिकडे मी व्हिडिओ पुन्हा चालू करेल. टिल देन बाय बाय. गोरेगाव आरे कॉलनी क्रॉस झालेलं आहे. रोड मस्त होता. मला वाटतं मी प्रॉपर माउंट केलेलं नाही आहे. जे काय ते तुमच्या समोर आहे. यंगसंग गाडी मी एकाच स्पीडला ठेवेन जेव्हा प्रॉपर हायवे टच करेन. हा पण हायवेच आहे, पण मला ह्या हायवेबद्दल नाही बोलत आहे मी. आनंदी आहे मी. धकाधकाच्या जीवनातून मला माझ्या राईटसाठी सुद्धा मला वेळ देता येतो आहे. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. आपण 9 ते 7 काम करणारे मजदूर आहोत, त्याच्यामधून पण खुश राहायचं. तर हे करायला पाहिजे. राईट. मस्त मी ब्लॅक वायझर लावलं आहे, तर मला रोड एकदम मस्त क्लीन आणि ब्लॅक दिसतो आहे. हेल्मेट माझ्या डोक्यातून खाली सरकतं आहे. गाडीचं स्पीड मला वाटतं अजून असला पाहिजे जर गावी लवकर पोचायचं असेल तर. पण मला लवकर पोचायचं तर आहेच, पण निसर्गाशी मला 2 हात नाही करायचे. हेल्मेटला जो मी फोन माउंट केलेला आहे, तर मित्रांनो त्याचा मला जरा आता डोक्यावर ताण यायला लागला आहे. डोक्याच्या नसा आहेत ना अक्षरशः अशा खेचल्या जात आहेत त्या मोबाईलच्या वजनामुळे. पहिल्यांदाच बनवतं आहे, त्यामुळे मी हे सगळं सहन करतो आहे. पण लवकरच गोप्रो घ्यायचा प्लॅन मी नक्की करेन. तर त्रास तर होतो आहे, पण करायचं आहे. मला ती जिद्द आहे, ती मला जी इच्छा आहे ती मला पूर्ण करायची आहे. मला ह्या छोट्याशा त्रासामुळे ते गिवअप नाही करायचं आहे. नक्कीच मी व्हिडिओज बनवत राहणार आहे, पण थोड्यासाठी मी कॅमेरा काढून ठेवतो आहे. मला आता जरा असहनशील होतं आहे ते. अशा प्रकारे बोचाचा तुंतुना झालेला आहे. तरी पण कडक सीटवर बसलेली आहे ती, आणि तिला ही सीट हवी होती, पण इथे पंखा नाही आहे म्हणून नाईलाज आहे तिथे या सीटवरच बसायचं आहे. मस्त खायला मागवतो, खातो आणि मग व्हिडिओ बनवतो. जाना मेरे सवालों का मंजर तू, हाँ मैं सूखा सा सारा समंदर तू, हाँ गुलाब
तर मित्रांनो मस्त पोट भरून जेवण झालेलं आहे आणि एक ॲडवाइस देतो मित्रांनो, एवढं पण जेवू नका, नाही तर राईड करताना जी झोप येईल ती कल्पना पण केलेली नसेल, पण खूप झोप येते. बडीशेप चुराने आहे ना, पोट भरून बडीशेप खाऊन आता तोंड पुसलेलं आहे. आता आम्ही आमचे रायडिंग किट पटापट घालायला घेतो आणि पुढच्या रस्त्याला निघायला सुरुवात करतो. बायकोच्या शब्दात कडेकडेने निघायला सुरुवात करतो. ही सेलिब्रिटी आहे ना, कॅमेऱ्यासमोर यायला ना खूप भाव खाते. बघा आता कशी भाव काय मारला, जे अपॉइंटमेंट घ्यायला लागते. ही बघा माझी फुल्ली लोडेड परी. आयुष्यात कितीही वेळ नरकात जायला लागलं ना तरी चालेल, पण ना स्वर्गात जाणाऱ्या म्हणजेच कोकणात जाणाऱ्या रस्त्याने जरूर प्रवास करावा प्रत्येकाने. मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो होतो ना सुख म्हणजे नक्की काय, ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. सो फायनली ज्या गाडी चालवण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करणार आहे का बोल? नाही, फक्त गाडी चालवणार आहे. ज्या जागेची शूटिंग करायची होती, जिकडे स्वतःची गाडी घेऊन यायचं होतं, तोच हा नवीन भोगदा. कदाचित त्याला कोस्टल रोड असं म्हणतात. शेवटी एक्सपिरियन्स केलाच. नाही रे, कुठे? अच्छा, तुला कुठे दिसत आहेत? हा रे, हां आता तर आले. वाव, मजा आली. या भोगद्यात पण मी टिंटेड ग्लास घालून मी राईड करतोय. म्हणजे चांगली आहे टिंटेड ग्लासची क्वालिटी, पण मस्त आहे. आता मी काच वरती करून बघतोय जरा, मला जाऊ दे. हेल्मेटला लागते, माझ्या फोनला काच लागते. खूप टायमानंतर मी ही शूटिंग केली. शूट करतोय. तसा रिस्कीच वाटतं, कारण मी टिंटेड ग्लास घातले म्हणून मला असं वाटतं.
सही वाटलं. पोचलो आहे मी गावाजवळ. ऑलमोस्ट 50 किलोमीटर राहिलं असेल चिपळूण. खूप हीट मारते. मला फोन काढावा लागणार आहे, नाही तर माझा फोन गरम होईल. खूप हीट आहे, खूप हीट आहे. हा, चलो बाय बाय. लोटे, आपण लोट्याच्या माळावर आलो आहे. लोट्याच्या माळावर आपण हे जे पेट्रोल पंप बघतोय ना, तिकडे मी नायट्रोजनची हवा आहे मागून मी थांबलो, कारण मी फक्त नायट्रोजन भरतो. तर या भाऊनी मला पूर्ण हवा काढून पूर्ण भरून, ह्या भाऊनी नाही, ह्या भाऊनी पूर्ण हवा काढून पूर्ण भरून, आणि ती पण फ्रीमध्ये दिलेली आहे. आणि बोलतात पहिली सर्विस फ्री आहे. ठीक आहे, आपल्याला फ्रीमध्ये हवा भरून घ्यालेली आहे. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे. आणि हे घर कंप्लीट 7 तास लागले घरी पोचायला. ही माझी परी.